आनंद विद्या मागील तासात आपण पाहिलेलं होतं भूमितीतील मूलभूत संबोध हे प्रकरण आपण सुरुवात केली. या प्रकरणाविषयी बऱ्याच काही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या भूमितीमध्ये एक अशी गोष्ट आहे की प्रत्येक संकल्पना तुम्हाला कळालंच पाहिजे, तुम्हाला ते समजायला पाहिजे आणि तुम्ही त्यासाठी प्रयत्नही केला पाहिजे. ज्या गोष्टी कळतात ठीक आहे, पण ज्या गोष्टी कळत नाही तुम्ही त्याच्या मागं लागून व्यवस्थित प्रयत्न करा, मग तुम्हाला पुढच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोप्या जातील. ओके, तर मित्रांनो, आज आपण सराव संच 1.1 आपण पाहू. ठीक आहे, तर ते काही समोर आपलं पाठ्यपुस्तक उघडून बसा, मगच तुम्हाला कुठला प्रश्न कसा आहे, त्यामधल्या उपप्रश्न कोणकोणते आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार आहेत. ठीक आहे मित्रांनो, तर पहा, प्रश्न पहिला असा आहे की खाली आपल्याला एक संख्या रेषा दिलेली आहे. त्या संख्या रेषेच्या आधारे आपल्याला काही अंतर काढायचे आहे. ठीक आहे मित्रांनो, पहा, तर लक्ष द्या. सराव संच 1.1 त्यातला प्रश्न पहिला. इथं आपल्याला एक संख्या रेषा दिलेली आहे. मित्रांनो नीट पहा, लक्ष द्या. या ठिकाणी 0, 1, 2, 3, 4, 5, 6. ओके, तर असंच इथे या ठिकाणी आपल्याला ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4, ऋण 5 आणि या ठिकाणी काही बिंदू दिलेले आहेत. ते बिंदू जरा व्यवस्थित पहा, लक्ष द्या. या ठिकाणी O, A, B, C, D, E. त्यानंतर या ठिकाणी पुढचे आहेत H, J, K, P, Q, असे काही बिंदू या ठिकाणी दिलेले आहेत. ओके, तर आता क्रमाने आपल्याला एक एक अंतर आपल्याला काढायचे. 2 बिंदू मधलं अंतर. त्यातलं पहिलं अंतर आहे डिस्टन्स, म्हणजे अंतर. बी आणि ई मधलं अंतर काढायचं. बी आणि ई मधलं अंतर काढायचं. ठीक आहे मित्रांनो, बी चं निर्देशक 2 आहे. पहा, बी चं निर्देशक 2 आहे आणि ई चं निर्देशक 5 आहे. मग यामधील मोठा निर्देशक कोणता आहे? 5. ओके, मग आता मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक, मग आपल्याला काय होणार आहे? 5 वजा 2 बरोबर किती आलं? 3. म्हणून डिस्टन्स म्हणजे अंतर बी आणि ई या 2 बिंदूमधील अंतर किती आहे? 3 आहे. असं आपण लिहू शकतो. पुढचा आहे डिस्टन्स जे ए. पहा, पुन्हा मोनी वजा लनी. ओके, मग जे चं निर्देशक आहे, पहा, ऋण 2. ए चं निर्देशक आहे 1. मग यातलं मोठं कोणतं आहे? काल मागच्या तासाला आपण पाहिलंच आहे की कुठलीही धन आणि ऋणामध्ये धन ही संख्या मोठी असते. बरोबर आहे, धन ही संख्या मोठी. मग मोठा निर्देशक हे इथलं वजा, पुन्हा वजा 2. मग काय होणार आहे? 1 वजा आणि वजा 2 संख्या जवळ आले आणि समान आहे, त्यामुळे त्यांचा गुणाकार धन असतो. मग ह्याप्रमाणे किती आलं? 3. म्हणजे डिस्टन्स जे ए ह्यामधील अंतर किती आहे? 3. पहा मित्रांनो, किती सोप्या गोष्टी आहेत. अतिशय सोपं पार्ट आहे हा. तुम्ही व्यवस्थित पाहिलात तर तुम्हाला कळू शकेल. पुढचं आहे पी आणि सी मधलं अंतर आपल्याला पाहायचंय. पी आणि सी मधलं अंतर. पुन्हा एकदा मोनी वजा लनी. ओके, मग यामध्ये पी चं निर्देशक किती आहे मित्रांनो? ऋण 4. ओके, पी चा निर्देशक ऋण 4 आणि सी चा निर्देशक आहे धन 3. मग यातील 3 ही संख्या मोठी आहे कारण ती धन आहे. ओके, मग आता हे मोठा निर्देशक वजा, पुन्हा वजा 4. पहा, 3 वजा वजा अधिक 4 बरोबर किती आलं? 7. म्हणजे डिस्टन्स पी आणि सी मधील अंतर किती आहे? 7 आहे. ह्याप्रमाणे आपल्याला सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. ओके, आता आपण पुढील पाठ पाहू. नीट पहा. जे आणि एच
मग याही मध्ये मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक असणार आहे. G चा निर्देशक ऋण 2, H चा निर्देशक आहे ऋण 1. आता आपल्याला माहिती आहे की यामध्ये दोन्ही ऋणमध्ये जी लहान वाटते तीच मोठी असते. त्यामुळे ऋण 1 मोठा आहे, ऋण 2 छोटा आहे. म्हणजे मोठा निर्देशक ऋण 1 आपलं नेहमी मोनी वजा लनी, मग इथलं वजा, मग पुन्हा लहान निर्देशक ऋण 2. मग यामध्ये काय झालं, ऋण 1 ऋण ऋण धन 2. आता दोघांना भिन्न चिन्ह आहे. मोठ्यातून लहान वजा करून मोठ्याचं चिन्ह द्यायचं, दोनातून 1 गेलं 1 आणि चिन्ह मोठ्याचं धन. मग ह्याप्रमाणे आपल्याला जे आणि एच मधलं अंतर आपण धन 1 आलेलं आहे. ओके, इकडचा जो भाग आहे तो आपल्या माहितीसाठी आपण लिहिलेला आहे. त्याप्रमाणे तुम्ही रफली लिहू शकता कुठेतरी किंवा इथेच लिहा, जेणेकरून तुमचं लक्ष त्या ठिकाणी राहू शकेल. ठीक आहे, पुढचा आहे के आणि ओ. ओके, डिस्टन्स के ओ. पुन्हा के चे निर्देशक किती आहे, ऋण 3. ओके, नीट पहा. ओ चे निर्देशक तर 0 आहे, तो आरंभ बिंदू आहे. मग तुम्हाला माहिती आहे 0 आणि ऋण मध्ये नेहमी 0 ही संख्या मोठी असते. ओके, 0 ही मोठी आहे कोणापेक्षा, ऋण 3 पेक्षा. ओके, मग 0 मोठी संख्या वजा वजा 3. ओके, 0 धन अधिक 3, मग काय आलं, धन 3. याप्रमाणे इथलं अंतर आपण काढलं. पुढचं आहे ओ आणि ई. ओ आणि ई मधलं अंतर, ओ आणि ई. ठीक आहे, ओ पुन्हा काय असणार आहे, नक्कीच 0, कारण तो आरंभ बिंदू आहे. ई पहा इथं 5. ओके, मग आता 0 आणि धन मध्ये धन ही संख्या मोठी असते. मग मोठी संख्या 5 वजा 0, मग 5 वजा 0 किती आलं, 5. ह्याप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. पुढचं आहे पी जे. पहा 7वी, डिस्टन्स पी जे. पुन्हा पी चा निर्देशक ऋण 4, जे चा निर्देशक ऋण 2. पुन्हा एकदा दोन ऋण मध्ये जी लहान वाटते ती मोठी असते. ऋण 2 ही मोठी आहे, ऋण 4 छोटी आहे. त्यामुळं ऋण 2 आपलं वजा, पुन्हा इथे ऋण 4 म्हणजे काय आलं, ऋण 2 ऋण ऋण धन 4. पुन्हा दोघांना भिन्न चिन्ह आहे. मोठ्यातून छोटी गेली, मोठ्याचं चिन्ह म्हणजे काय, 4तून 2 गेले 2 आणि धन मोठी चिन्ह. ओके, आणि शेवटचं आहे मित्रांनो, पहा क्यू बी. क्यू आणि बी मधलं अंतर पाहायचं. तर क्यू आहे, इथं बी आहे. मग डिस्टन्स ऑफ क्यू बी. पुन्हा क्यू चं निर्देशक व्यवस्थित पहा, ऋण 5 आणि बी चं निर्देशक आहे 2. मग ह्यामध्ये ऋण आणि धन मध्ये धन नेहमी मोठी असते, 2 मोठी आहे ऋण 5 पेक्षा. मग 2 वजा वजा 5, मग 2 वजा वजा अधिक 5 म्हणजे किती आलं, 7. ह्याप्रमाणे आपण कोणत्याही दोन बिंदूमधील अंतर आपण काढू शकतो. मोनी वजा लनी हे एक ट्रिक पाहू. ठीक आहे मित्रांनो. दुसरा प्रश्न आपण पाहूया नीट. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय आहे, या ठिकाणी आपल्याला दुसरा प्रश्न काय सांगतो, तर ए चा निर्देशक x आणि बी चा निर्देशक y. तर प्रत्येक वेळेस खाली आपल्याला काही x बरोबर y बरोबर किमती दिलेल्या आहेत, निर्देशक दिलेले आहेत. त्यावरून त्या ए आणि बी मधील अंतर दरवेळेस आपल्याला काढायचं. ठीक आहे. तर पहिल्यांदा x बरोबर 1 आणि y बरोबर 7 असं दिलेलं आहे. पहिल्या दुसऱ्यातलं पहिलं x बरोबर 1 आणि y बरोबर 7 दिलं. याचा अर्थ काय, a चा निर्देशक x म्हटलेलं होतं म्हणजे a चा निर्देशक किती आलेलं, 1 आलं. आणि b चा निर्देशक या ठिकाणी y म्हटलेलं होतं म्हणजे b चा निर्देशक किती आलं, 7. मग आता आपल्याला काय काढावं लागेल, d ऑफ ए बी. पुन्हा एकदा ह्या दोघांमध्ये मोठी कोण आहे, 7. मग 7 वजा 1 बरोबर किती आलेलं, 6. याप्रमाणे ए आणि बी मधलं अंतर आपण काढू शकतो. ठीक आहे. असंच पुन्हा दुसरं आपल्याला x बरोबर 6 दिलेलं आहे आणि y बरोबर ऋण 2 दिलेलं आहे. x बरोबर 6 आणि y बरोबर ऋण 2. पुन्हा एकदा a चा निर्देशक म्हणजे x आहे. मग आता आपल्याला a चा निर्देशक काय झालं, 6.
आणि बी चा निर्देशक त्यांनी सांगितल्याप्रमाणे y आहे. मग आता बी चा निर्देशक ऋण 2. मग आपल्याला डिस्टन्स ऑफ ए कॉमा बी दरवेळेस आपल्याला तेच करायचं. मग आता 6 आणि ऋण 2 मध्ये मोठी कोण आहे? 6. ओके, मग 6 वजा आणि इथली नेहमीप्रमाणे वजा, मग किती आलं? 6 अधिक 2 म्हणजे किती आलेलं? 8. आलं लक्षात? असंच प्रत्येक उदाहरण आपण करू शकतो. पुढचं आहे x बरोबर ऋण 3, y बरोबर 7. पहा, x बरोबर ऋण 3, y बरोबर 7. a चा निर्देशक x होतं, आता काय झालं? ऋण 3 आणि b चा निर्देशक त्यांनी दिल्याप्रमाणे y होतं, आता b चा निर्देशक 7 झालं. मग डिस्टन्स बिटवीन a अँड b म्हणजे a आणि b मधील अंतर मोठा 7 आहे, वजा वजा 3, मग 7 अधिक 3 बरोबर 10. मित्रांनो, या प्रकारचे उदाहरण तुम्ही पुढचेही भरपूर तुम्ही करू शकता. इव्हन तुम्ही आपल्या प्रश्न संच मधलेही उदाहरण या प्रकारचे कुठले असतील तर तेही तुम्ही करू शकता. ऐका, तर असंच पुन्हा पहा. चौथं, x बरोबर आपल्याला दिलेला आहे ऋण 4 आणि y बरोबर ऋण 5. ओके, मग आता a चा निर्देशक x होता, मग आता हे काय झालं? ऋण 4 आणि b चा निर्देशक ऋण 5 म्हणजेच x इथं y होतं, मग y चा आपल्याला किंमत दिलेला आहे म्हणजे निर्देशक किती आलं? ऋण 5. ह्याच प्रमाणे आपण पुन्हा a आणि b मधलं अंतर काढू शकतो. आता बघा, ऋण 4 ऋण 5 दोघांना ऋण आहे. काय आपला नियम? जे लहान आहे तेच मोठं असणार आहे, म्हणजे ऋण 4 हे मोठं आहे, म्हणजे ऋण 4 वजा ऋण 5 म्हणजे ऋण 4 ऋण ऋण धन. म्हणजे आता पुन्हा बघा, दोघांना भिन्न आहे. मोठ्यातून छोटं गेलं मोठ्याचं चिन्ह, 5तून 4 गेलं 1 आणि चिन्ह मोठ्याचं धन 1. याप्रमाणे आपण अंतर आरामात आपण काढू शकतो. पुढचं आहे पहा, 6 उदाहरणे या ठिकाणी दिलेले आहेत. नीट व्यवस्थित पहा. x बरोबर ऋण 3 आणि y बरोबर ऋण 6 अशा गोष्टी आपल्याला दिलेले आहेत. मग a चा निर्देशक x म्हणजेच a चा निर्देशक ऋण 3, b चा निर्देशक y म्हणजेच b चा निर्देशक ऋण 6. मग पुन्हा d ऑफ a, b मोठा निर्देशक बघा, पुन्हा एकदा दोघांना ऋण आहे त्यामुळे ऋण 3 मोठी आहे, ऋण 3 ऋण 6. ओके, म्हणजे ऋण 3 वजा वजा अधिक म्हणजे काय? मोठ्यातून छोटं गेलं मोठ्याचं चिन्ह धन 3. ओके, आणि असंच पुढचं 6वं उदाहरण पण आपण घेता येईल. ओके, x बरोबर आणि y बरोबरच्या दोन्ही किमती आपल्याला दिलेल्या आहेत. x बरोबर 4, y बरोबर ऋण 8. पुन्हा a चा निर्देशक x होतं, आता काय झालेलं? 4. ओके, b चा निर्देशक ऋण 8 म्हणजेच इथं y होतं, मग आता ते ऋण 8 होतं. ठीक आहे, b चा निर्देशक ऋण 8. याचाच अर्थ काय होणार आहे बघा पुढे? d ऑफ a, b म्हणजेच a आणि b मधील अंतर मोठा कोण असणार? धन जे आहे ते मोठं असणार आहे. ओके, पहा, जेवढं तुम्ही उदाहरणं करणार तेवढं तुम्हाला एकदम सराव होणार. तुम्ही आरामात या सगळ्या उदाहरणं तुम्ही करू शकता. आणि ह्याच प्रकारची उदाहरणं तुम्ही प्रश्नसंच मधलेही तुम्ही शोधून तुम्ही लिहा. हे शेवटी तुम्हाला सांगणार आहे की कुठलं प्रश्नसंच मधलं कुठलं उदाहरण कुठल्या प्रकारे आहे हेही तुम्हाला मी सांगणारच आहे. आलं लक्षात मित्रांनो? मित्रांनो, पुढचा 3रा प्रश्न पहा. या ठिकाणी काय दिलेलं आहे? काही बिंदूंचे आपल्याला इथं PR, PQ, QR असे अंतर दिलेले आहे. मग या प्रत्येक भागामध्ये आपल्याला काय पाहायचंय? तर समजा इथं P आहे, R आहे आणि Q आहे. हे 3 बिंदू एकरेषीय आहेत का पहिल्यांदा ते पाहायचं आहे. एकरेषीय असतील तर त्यातलं कोणता बिंदू इतर कोणत्या 2 बिंदूंच्या दरम्यान आहे ते लिहायचं. आलं लक्षात? आणि समजा कधी कधी समजा ते एकरेषीय नसतील तर ते नाहीये असं आपल्याला ते लिहायचं. आलं लक्षात? त्यातलं पहिलं पहा, PR, PQ, QR म्हणजे एकूण 3 बिंदू आहेत. पहा, P आहे, R आहे,
क्यू असे 3 बिंदू आहेत. आता ते एकरेषी आहेत की नाही ते आपल्याला चेक करायचं. ठीक आहे. कसं चेक करायचं? तर ओरली आपण तोंडीही चेक करू शकतो. कसं चेक करायचं पहा. या ठिकाणी मोठी संख्या कोणती आहे? इथे 10. ओके, मोठी संख्या 10 आहे. नीट पहा, ही मोठी संख्या. ठीक आहे. इतर 2 संख्या कोणत्या आहेत? 7 आणि 3. या 7 आणि 3 ची बेरीज 10 होते का पहा. होते ना, म्हणजे ते एकरेषी असणार. आलं लक्षात? याप्रमाणे एकदम सिंपल आहे, पण आपल्याला लिहायचं आहे. मग लिहिताना आपल्याला काय करावं लागेल पहा. लक्ष द्या, नीट पहा काय करावं लागेल पहा. त्यातलं पहिलं उदाहरण मी इथे सोडवतोय. त्यातलं मोठं कोणतं आहे पहा. डी ऑफ पी क्यू. हे 10 इथंच ठेवा किंवा त्याला आपण 1 म्हणूया. आणि उरले कोणते 2? पी आर आणि दुसरं उरलेलं क्यू आर. या दोघांची बेरीज करायचं. किती आहे? 7 आणि 3. ओके, हे किती आलेलं? 10. याला समीकरण क्रमांक 2. 1 आणि 2 वरून आपल्याला काय म्हणता येईल? विधान 1 आणि 2 वरून हे दोन्ही समान आहेत. 10 आणि 10 म्हणजे इकडचे पण 2 समान झाले. डी ऑफ पी क्यू म्हणजेच डी ऑफ पी आर अधिक डी ऑफ क्यू आर. आलं लक्षात? आता तुम्ही जरा व्यवस्थित पाहिलात. आता तरी ते एकरेषीय 100% आहेच. ठीक आहे. मग पलीकडे जे पी आर आणि क्यू आर आहे ते क्यू आर मी ह्याप्रमाणे लिहितोय पहा. चालेल ना? आपण सुरुवातीलाच पाहिलं क्यू आर काय आर क्यू काय एकच आहे. मग इथं आपण आर क्यू असं लिहिलं. आलं लक्षात? असं का लिहिलं? तर आपल्याला इथं माहिती आहे की हे बिंदू 2 वेळा आले म्हणजे पी आर चं अंतर आणि आर क्यू चं अंतर यांची बेरीज पी क्यू एवढी आहे. याचाच अर्थ आपल्याला काय म्हणता येईल? पी क्यू आणि आर हे कसे आहेत? हे एकरेषीय आहे. ओके, आता एकरेषीय आहेत म्हटल्यानंतर इथं तर प्रश्न काय आला? कोणता बिंदू इतर कोणत्या 2 बिंदूंच्या दरम्यान. आता कसं ओळखायचं? आर हा बिंदू पी आणि क्यू च्या दरम्यान आहे असे लिहू शकतो. म्हणून आर हा बिंदू पी आणि क्यू च्या दरम्यान आहे. ओके, आणि ते चिन्हामध्येही आपण लिहू शकतो. कसं लिहायचं? आर हा मध्ये येणार आहे. मध्येचा अर्थ मध्यबिंदू नव्हे बरं का. मध्यबिंदूची संकल्पना पुढे आपण घेणार आहोत. आर हा या दोघांच्या दरम्यान आहे. इथं पी असेल, इथं क्यू असेल. ह्याप्रमाणे या प्रकारचे उदाहरणं आपल्याला सोडवायचे आहे. पहा, तर आपल्याला आता काय करायचंय? तुम्ही हे उदाहरण जर कळालं असेल तर तुम्हाला बाकीचे उदाहरण पण तुम्हाला सोडवता येणार आहे. ओके, नीट पहा. आता इथं काय होणार? इथं मोठं कोण आहे? 8. उरलेले 2 कोणते? 6 आणि 4. आता नीट पहा, 6 आणि 4 या दोघांची बेरीज किती येणार आहे? 10. मग 10 आणि 8 हे समान होऊ शकतात का? नाही होणार. मग तुम्हाला काय करता येईल तर बघा, हे पहिलं जे आहे ते 8चं त्याला विधान क्रमांक 1 म्हणता येईल. ओके, 6 आणि 4 ची बेरीज केल्यानंतर जे काय येणार त्याला 2 म्हणता येईल. मग विधान 1 आणि 2 वरून हे दोन्ही समान नाहीये. समान नाहीये. मग लगेच काय म्हणायचं? इथले जे कुठले बिंदू आहेत ते बिंदू एकरेषीय नाहीत. एवढं तुम्हाला लिहावं लागेल. आलं लक्षात मित्रांनो? पहा, समजावून घ्या, खूप महत्वाचं आहे. त्यानंतर पुढे बघा, या ठिकाणी तुम्हाला पुढचं 16, 9 आणि 7 इथली संख्या मोठी आहे. ओके, आणि 9 आणि 7 ची बेरीज किती होणार आहे? 16. बरोबर. आता हे दोन्ही सेम आहे म्हणजे हे उदाहरण अगदी पहिल्याप्रमाणेच तुम्हाला करता येणार आहे. बघा, प्रयत्न करा, सॉल्व्ह करा, सोडवण्याचा प्रयत्न करा. त्या गोष्टी फार फार महत्वाच्या. याच्यानंतर पुढचं जो आहे चौथं, इथं बघा सगळ्यात मोठं कोणतं आहे? 12. ठीक आहे. आता उरले कोणते? 11 आणि 8. या दोघांची बेरीज किती आहे? 19. 19 हे 12 एवढा आहे का? नाहीये. म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल हे चौथं जे आहे ना ते दुसऱ्याप्रमाणे आहे. ओके, एकरेषीय नाही तेवढंच तुम्हाला लिहावं लागेल. इथं कुठला बिंदू कोणाच्या दरम्यान आहे हे काही प्रश्नच येणार नाही. एकरेषीय असतील तर ते प्रश्न येणार आहे. ठीक आहे. पुढचं 5 बघा, यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? 15. छोटी कोणती आहे? 7 आणि 8 दोन्ही. मग ह्यांची बेरीज किती येते बघा? 15.
पुन्हा इथे बदल आलेला आहे. याचा अर्थ हे पाचवं उदाहरण पण पहिल्याप्रमाणेच आहे. आलं लक्षात? प्रयत्न करा, सोडवा, व्यवस्थित लक्ष देऊन तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर सहावं उदाहरण पहा, नीट पहा. या ठिकाणी मोठी संख्या ही 8 आहे. ठीक आहे, मग हे 5 आणि 6 यांची बेरीज किती येणार आहे? 11. 8 आणि 11 हे दोन्ही नक्कीच समान नाहीये. मग त्यामुळं इथं आपल्याला या दुसऱ्या, चौथ्या आणि 6वे उदाहरण हे अगदी सेम आहे. पहिलं, तिसरं आणि 5वं हेही समान. आलं लक्षात? याप्रमाणे तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. हे सगळे उदाहरण अतिशय सोपे आहे. आलं लक्षात मित्रांनो? मित्रांनो, चौथं उदाहरण पहा, नीट पहा लक्षात. या ठिकाणी आपल्याला 3 बिंदू दिलेले आहेत, ए बी सी. हे तिन्ही एकरेषीय दिलेले आहेत. ठीक आहे, आता त्यामध्ये ए आणि सी मधलं अंतर हे 10 दिलेलं आहे. ओके, आणि त्यानंतर सी आणि बी मधलं अंतर हे 8 दिलेलं आहे. एवढ्यावरून ए आणि बी मधील अंतर काढायचं. पण मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं काय, सर्व पर्यायांचा व्यवस्थित इथं विचार करायचा. सर्व पर्याय, कारण एबीसी हे एकरेषीय आहेत म्हणजे काय, कुठला बिंदू कुठल्या 2 बिंदूंच्या दरम्यान आहे या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे. मग एकूण किती पर्याय असू शकतात यांचाही आपण विचार करूया. ठीक आहे, ए बी सी. आता नीट ऐका, लक्ष द्या. ए बी सी हा एक पर्याय येऊ शकेल. ठीक आहे, इथं ए आणि सी हे इकडं आणि इकडं, तसं काय इथं अंतरामध्ये काही फरक पडणार नाही. ठीक आहे, त्यानंतर इथं पुन्हा एकदा बघा. आता ए हा बिंदू आपण मध्ये घेऊया. मग उरलं काय, सी आणि बी चा. त्यानंतर सी हा बिंदू मध्ये घेऊया, ए आणि बी चा. ओके, याप्रमाणे तिन्ही बिंदू प्रत्येक पर्यायामध्ये आपण दरम्यान घेतलेला आहे. इतर 2 बिंदू कडेला घेतलेले आहेत. ठीक आहे, आपल्याला काय काय दिलेलं आहे, डी ऑफ ए सी याचं अंतर 10 दिलेलं आहे. डी ऑफ सी बी हे अंतर 8 दिलेलं आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला या ठिकाणी एबीसी हे एकरेषीय असल्यामुळे या तिन्ही पर्यायांचा इथं आपण उपयोजन आपण करूया. ठीक आहे, बघा, ए बी सी हे तीनही बिंदू एकरेषीय आहेत. त्यातलं पर्याय पहिला घेऊ आपण. ओके, म्हणजे कोणता पर्याय, ए डॅश बी डॅश सी हा पर्याय. नीट पहा. मग या ठिकाणी आपल्याला काय, एबीचं अंतर काढायचं. मुळात त्याच्यामध्ये काय येणार आहे, डी ऑफ ए कॉमा सी, मोठं कडेचे 2 अंतर, बिंदू मधलं अंतर हे या दोघांच्या बेरज एवढं असायला पाहिजे. बघूया, डी ऑफ ए कॉमा बी अधिक डी ऑफ बी कॉमा सी. मग ह्यामध्ये आपण कोणतं किमती आपण ठेवूयात. एसी किती दिलेला आहे, 10. एबी किती हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, मग बीसी किती दिलेलं आहे, बीसी म्हणजे सीबी हे आपल्याला 8. ते 8 कडे आपण आणू शकतो. 10 वजा 8 म्हणजे हे पर्याय शक्य आहे. पण धन आलेला आहे. धन ज्यावेळेस येईल, धन किंवा शून्य ज्यावेळेस येईल ते पर्याय हे शक्य पर्याय असतो. पण कधी कधी अशक्य पर्याय पण येऊ शकेल, त्यावेळेस ते पर्याय होऊ शकत नाही असं आपण लिहू शकतो. आता दुसरा पर्याय आपण बघूया. नीट पहा, दुसरं पर्याय कोणतं, पर्याय क्रमांक 2. ह्या पर्यायाचा विचार करू, सी डॅश ए डॅश बी. ठीक आहे, मग आपल्या इथं काय करता येईल, डी ऑफ सी कॉमा बी. बघा या दोघांमधला ते काय असायला पाहिजे, डी ऑफ सी कॉमा ए अधिक डी ऑफ ए कॉमा बी. ठीक आहे, मग सी बी किती दिलेलं आहे, 8. सी ए किती दिलेलं आहे, 10 अधिक डी ऑफ ए कॉमा बी आपल्याला काढायचंय. मग 10 ला इकडे आणलं, 8 वजा 10 येईल. मग सांगा मित्रांनो काय होणार आहे, इथं वजा 2. मग इथं काय येईल, अंतर कधीही ऋण नसते. म्हणजे काय झालं, सी डॅश ए डॅश बी हे पर्याय होऊ शकत नाही. आलं लक्षात मित्रांनो, याप्रमाणे आपण या गोष्टी आपण कराव्यात.
आता त्यानंतर तिसरा पर्याय आहे ए डॅश सी डॅश बी. तेही पर्याय आपण पाहूया. नीट पहा, मी याच ठिकाणी तिसरा पर्याय घेतोय. नीट लक्ष द्या, व्यवस्थित पाहिला तर तुम्हाला कळू शकेल. ऐका, इथं काय होईल पहा, तिसरा पर्याय नीट पहा. तिसरं पर्याय काय होईल मित्रांनो, ए डॅश सी डॅश बी. ओके, मग ह्यामध्ये काय होणार आहे, जर तुम्ही व्यवस्थित पाहिलात तर आपल्याला असं म्हणता येईल डी ऑफ ए कॉमा बी बरोबर डी ऑफ ए कॉमा सी अधिक डी ऑफ सी कॉमा. बघूया, आपल्याला तर ए बी मधलं अंतर काढायचंय. एसीचं अंतर 10 दिलेलं आहे, सीबीचं अंतर 8 आहे, म्हणजे इथे काय होईल पहा 18. म्हणजे बघा ह्या पर्यायामध्ये आपण काढू शकतो. म्हणजे आपल्याला पहिलं आणि तिसरं पर्याय हे आपल्याला विचार करण्यासारखं आहे. आणि हे मधलं सी डॅश ए डॅश बी चा जो पर्याय आहे तो होऊ शकत नाही. असं प्रत्येक शक्य जेवढे आहेत तेवढ्या सगळ्या पर्यायांचा विचार करून डी ऑफ ए कॉमा बी काढलेलं आहे. आलं लक्षात मित्रांनो, ह्याप्रमाणे सगळ्या गोष्टी आपल्याला या भूमितीमध्ये म्हणजे भाग 2 मध्ये विचार करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, पुढचं उदाहरण, पाचवं उदाहरण पण जवळपास चौथ्याप्रमाणेच आहे. पण एवढंच की या ठिकाणी शक्य त्या सर्व पर्यायांचा विचार करा असं नाही दिलेलं, त्यामुळे आपण एकच पर्यायाचा विचार करू. इथं काय दिलेलं आहे, एक्स वाय झेड हे एक रेषीय आहे. ओके, मग आता आपल्याला दिलेलं काय आहे, डी ऑफ एक्स वाय. डी ऑफ एक्स वाय दिलेला आहे आणि डी ऑफ वाय झेड दिलेला आहे. वाय झेड दिलेला आहे, तर तेवढ्यावरून आपल्याला काय करावं लागेल, डी ऑफ एक्स झेड ची किंमत आपल्याला काढायची आहे. ओके, डी ऑफ एक्स वाय हे 17 आहे, वाय झेड 8 आहे, तर आपल्याला एक्स झेड ची किंमत काढायची. जवळपास हे त्यासारखंच आहे. मग इथं आपल्याला काय करू शकतो आपण, इथं एक्स झेड म्हणजे एक्स डॅश वाय डॅश झेड हे विचार करून आपण डी ऑफ एक्स झेड म्हणजेच काय होणार आहे मित्रांनो, डी ऑफ एक्स कॉमा वाय अधिक डी ऑफ वाय कॉमा झेड आपण विचार करावा लागेल. ओके, एक्स वाय किती आहे 17. ओके, मग वाय झेड 8, 17 आणि 8 किती आलं 25. तुम्हाला जर हवं असेल तर इथं आपण दुसरं पर्याय पण विचार करूयात. ठीक आहे, आता आपण जसं आपण वाय मध्ये घेतलेलं आहे तसं आपण झेड मध्ये घेऊयात. मग ह्या पर्यायामध्ये काय होणार आहे, डी ऑफ एक्स वाय बरोबर डी ऑफ एक्स झेड अधिक डी ऑफ झेड वाय. ठीक आहे, आता आपल्याला एक्स वाय किती दिलेलं आहे 17, एक्स झेड काढायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला जर काढू असं वाटलं तर तुम्ही या ठिकाणी काढू शकता. झेड वाय किंवा वाय झेड दिलंय 8. मग इथे काय होणार आहे, 8 ला इकडे आणा, 17 वजा 8 डी ऑफ एक्स झेड, मग किती आलं 9. ह्याप्रमाणे अशा आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. तिसरा एक पर्याय आपण बघूया. कोणतं पर्याय, जसं आपण वाय आणि झेड मध्ये घेतलं तसं आता एक्स मध्ये घेऊया. इथं वाय एक्स झेड, मग डी ऑफ वाय झेड बरोबर डी ऑफ वाय एक्स अधिक डी ऑफ एक्स झेड. मग या ठिकाणी वाय झेड म्हणजेच आपल्याला दिलेले 8, वाय एक्स 17, डी ऑफ एक्स झेड काढायचं आहे. 17 ला इकडे आणा, 8 वजा 17. आता तुम्ही जर नीट पाहिला तर काय तुम्हाला दिसेल, इथलं ही किंमत जी आहे ती किंमत ऋण 9 आलेलं आहे. आलं लक्षात मित्रांनो, म्हणजे ह्या ठिकाणी हे पर्याय होऊच शकत नाही. आलं लक्षात, म्हणजे हे पहिले 2 पर्याय इथं येऊ शकतात. म्हणजे जर समजा आपण विचार केला तर ह्या दोन्ही पर्यायांचा विचार आपण होऊ शकतो, पण हे तिसऱ्या पर्यायाचा विचार करू शकत नाही कारण इथं अंतर ऋण आलेलं आहे. ओके मित्रांनो, यासारख्या गोष्टी तुम्हाला ते विचार करावे लागतील. मित्रांनो, या 6व्या प्रश्नामध्ये पहा, आपल्याला काय दिले आहे, काही अटी दिलेल्या आहेत, काही माहिती आपल्याला दिलेली आहे. या माहितीच्या आधारे आकृती काढून आपल्याला ज्या गोष्टी काढायच्या आहेत ते काढायचं आहे.
या ठिकाणी तुम्ही जर नीट पाहिलात तर ए डॅश बी डॅश सी डी म्हणजे बी हे बिंदू ए आणि सी च्या दरम्यान आहे. तर या दिलेल्या माहितीवरून एबीचं अंतर काढायचं, इथं आरटीचं अंतर काढायचं, इथं वायझेडचं अंतर काढायचं. मग पहा पहिल्यांदा आकृतीचा अर्थ काय, आपल्याला एका संख्या रेषेवरती आपण जर नीट विचार केलं तर अनुबद्ध आकृती आपण काढायचं, म्हणजे प्रमाणबद्ध आकृती आपल्या इथं काढायचं, प्रमाणात असतं. नीट पहा ए डॅश बी डॅश सी. पहा मित्रांनो या ठिकाणी ए घेतला तर एसी अंतर हे जास्त आहे. ओके नीट पहा. आणि बीसी अंतर 6.5 म्हणजे 6.5 म्हणजे जवळपास निम्म्यापेक्षा जास्त आहे असा आपल्याला विचार करावा लागेल. आलं लक्षात. हे अंतर आहे 11, त्यानंतर हे अंतर आहे 6.5. मग आपल्याला एबी हे अंतर काढायचं. पुन्हा एकदा त्याच गोष्टी पहा ए डॅश बी डॅश सी चा अर्थ काय, डी ऑफ एसी. इथं आपल्याला लेंथ पाहिजे, ठीक आहे लेंथ आपण घेऊया. डिस्टन्स म्हणजेच काय लेंथ येणार आहे. डी ऑफ म्हणजे एल ऑफ एसी किंवा लेंथ ऑफ एसी बरोबर लेंथ ऑफ ए बी अधिक लेंथ ऑफ बीसी. लेंथ ऑफ एसी किती आहे 11, ए बी काढायचं, बीसी 6.5. मग हे 6.5 इकडे आलं. पहा लक्ष देऊन पहा, खूप महत्वाचं आहे. लहान लहान गोष्टी जरा व्यवस्थित पहा. 11 मधून 6.5 गेलं तर आता ह्या प्रकारची वजाबाकी तुम्ही जरा व्यवस्थित करून घ्या. ओके इथं बघा तुम्हाला वाटल्यास 11 वजा 6.5 असं लिहायचं आहे. ओके वरती काही नाहीये, शून्य असतो. मग 10तून 5 गेले 5. ओके हाताला 1, 11तून 7 गेले 4. ओके पुन्हा हाताला 1 0 म्हणजे किती आलं 4.5. बरेच विद्यार्थी चुकतात, लक्ष देऊन पहा. या लहान लहान गोष्टी करायला आपण चुकायचं नाही. ठीक आहे. मग आता पुढचा भाग पहा. या ठिकाणी पुन्हा आर एस टी एक आकृती काढा. आर इथं लिहिलं एस. आता बघा नीट पहा, इथं तर आर टी येणारच आहे. मग एस कुठल्या अंतरावरती येईल बघा. एस टी जो आहे तो 3.7 आणि आर एस 2.5 म्हणजे थोडस अलीकडे या. ओके हे अंतर आहे 3.7 आणि हे अंतर आहे 2.5. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचंय आर टी काढायचंय. ठीक आहे ह्या गोष्टीचं आपल्याला काढायचंय. मग पहा लेंथ ऑफ आर टी बरोबर लेंथ ऑफ आर एस अधिक लेंथ ऑफ एस टी. मग आर टी तर आपल्याला काढायचंय. मग हे 2.5 आणि 3.7. मग यांची बेरीज जरा नीट करा. किती येणार बघा 5 आणि 7 याची बेरीज 12. हाताला 1, 2 आणि 4 6. याप्रमाणे आलेलं आरटीचं अंतर किंवा लांबी जे मिळालेलं आहे 6.2 मिळाले. ठीक आहे. अगदी तसंच पलीकडे येणार आहे. इथंही एक प्रमाणबद्ध आकृती काढा. इथं एक्स येणार आहे, इथं झेड येणार आहे. पण मध्ये जरा वाय जो येणार आहे तो जरा नीट पहा. एक्स झेड 3√7 म्हणजे 3/7 आहे आणि एक्स वाय हे 1/7. हे 3/7 ते 1/7 म्हणजे काय आलं इथे जवळपास इथे कुठेतरी वाय. हे काय आलेलं फक्त 1/7 आणि हे पूर्ण एक्स झेड जे आहे 3/7. तर आपल्याला हे वाय झेड काढायचं आहे. ओके मग इथे काय होणार आहे लेंथ ऑफ एक्स झेड बरोबर लेंथ ऑफ एक्स वाय अधिक लेंथ ऑफ वाय झेड. मग लेंथ ऑफ एक्स झेड किती आहे 3/7. लेंथ ऑफ एक्स वाय 1/7 आणि वाय झेड काढायचं आहे. त्याला इकडे आणा 3/7 वजा 1/7 म्हणजेच लेंथ ऑफ वाय झेड. बघा 3/7 वजा इथे 1 असतो, काही नाही म्हणजे 1 असतो. 3/7 मधून 1/7 दिलं तर 2/7 आलं. हे आलं लेंथ ऑफ वाय झेड. याप्रमाणे आपण या प्रकारचे उदाहरणं सोडवू शकतो. नीट पहा समजावून घ्या. या सगळ्या गोष्टी अतिशय सोप्या आहेत. तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. मी नंतर या आजच्या तासाच्या शेवटी तुम्हाला देणार आहे की प्रश्नसंच मधील कोणते कोणते उदाहरणे या प्रकारचे आहेत. त्या 1.1 मधल्या कुठल्या उदाहरण कुठल्या प्रकारचं आहे हे आपल्याला तिथं मी तुम्हाला देणार आहे. त्या प्रकारे तुम्ही उदाहरण स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर 7वं उदाहरण पहा. शेवटचं ह्या सराव संच मधलं शेवटचं उदाहरण. 3 नैकरेषीय बिंदू म्हणजे एकरेषीय नसलेले बिंदू
कोणती आकृती तयार करते? पहा, आपण 3 बिंदू घेतलं, या ठिकाणी 3 बिंदू घेतला आपण. ओके, हे कसले आहे? एकरेषीय. ओके, आणि एकरेषीय नसलेले आपण जर घेतलं, हे 2 बिंदू घेतले आणि तिसऱ्या बिंदूत घ्या, इथं घ्या, इकडे घ्या, कुठेही घ्या, मग काय कोणती आकृती तयार करते? पहा, लक्षात द्या, या ठिकाणी एकरेषीय असताना हे जर आपण जोडलं तर ह्या ठिकाणी आपल्याला एक रेषा म्हणजे रेषाखंड मिळते. परंतु या ठिकाणी आपण जर जोडलं तर आपल्याला काय मिळेल? पहा, नीट पहा, समजावून घ्या याप्रमाणे. म्हणजे समजा आपण एबीसी हे 3 एकरेषीय नसलेले बिंदू जर घेतलं, त्या ठिकाणी आपल्याला एक त्रिकोण झालेलं दिसेल. परंतु या ठिकाणी समजा आपण पी क्यू आर हे एकरेषीय असलेले घेतलं, एकरेषीय असताना या प्रकारचं आकृती तयार होईल, आणि एकरेषीय नसताना आपल्याला त्रिकोणाची आकृती मिळते. वाटल्यास तुम्ही घ्या, या पर्यायामध्ये त्रिकोण मिळतो. ओके, या एकरेषीय नसलेल्या तीन बिंदूंमुळे त्रिकोण तयार होते. ठीक आहे मित्रांनो, आता आपण काय करूयात, प्रश्नसंच मधले कोणते उदाहरण या 1.1 सारखे आहेत त्याची तुम्हाला मी यादी आता देतोच आहे. या प्रकारे आज आपण या पूर्ण सराव संच 1.1 पाहिलेला आहे. मित्रांनो, पुढच्या भागात आपण त्याच्या पुढच्या गोष्टी आपण व्यवस्थित समजावून घेण्याचा प्रयत्न करू. ओके.